सॉरी मोदी में थोड़ा नॉलेज दिखता है। हाँ। तो चेंजेस थोड़ा कर सकता है हाँ। मोदी। और गुजरात को जो देखकर हमें जो समझ आता है ना, वो मोदी का अच्छा है मैनेजमेंट। तो हम राहुल गांधी अच्छा नहीं ऐसे नहीं कह रहे। हाँ, हमें उनमें से मोदी अच्छा है, मोदी है। अच्छा, तो अरविंद केजरीवाल का भी नया पार्टी है, आम आदमी पार्टी। हाँ, आया है तो। हाँ, तो वो अगेंस्ट करप्शन बोलता है। सब पार्टी अच्छे हैं, मगर मोदी में हमें स्ट्रेंथ दिखती है थोड़ी। मोदी में स्ट्रेंथ दिखता है, तो आपका सपोर्ट मोदी को है। हाँ, मोदी को। भाई मोदी क्यों अच्छा करना चाहते हैं। एंड अरविंद केजरीवाल की नई पार्टी भी है, आम आदमी पार्टी, उसका क्या? वो भी तो बोलता है करप्शन हटाएंगे वगैरह वगैरह, लेकिन हमें मोदी पर भरोसा है, केजरीवाल पे नहीं है। ठीक है, थैंक यू वेरी मच। क्यों नहीं? अभी तक कुछ सरकार ने फैसला है वो, जब भी हम वोटिंग के लिए मराठी बोलतोस, दिला होतास ॲप्लिकेशन लास्ट टाइमला मी असं कन्व्हिन्स केलेलं की मला वोटिंग आयडीसाठी ॲप्लिकेशन द्यायचं आहे, पण सरकार काय दाद घ्यायला तयार नाही, काय नाही, त्यापासून मी पण सोडून टाकलं। त्यामुळे याच्यामुळे आम्हाला पण लस आहे, तुमचा वोट जात आहे। ते तर आहे, मग खरं वोटिंग हा तुझा हक्क आहे ना? हक्क आहे, मान्य आहे। मी माझ्यात तर मी वोट करण्यासाठी तयारच आहे, जोपर्यंत वोटिंग आयडी मिळत नाही तोपर्यंत आम्ही करू शकत नाही ना। मग तू विचारलं नसतं ना का देत नाही? नाही, ॲक्च्युली आता मी सोडून दिलं आहे विचारायचं, एकदा दोनदा विचारून सोडलं तर आमचा काय विषय करला नव्हता। आता समज तुला हे तुझं नाव आलं वोटर्स लिस्टमध्ये, तर कुणाला पाठिंबा द्यायचं त्याला तुला आवडेल? भाजप। का? कारण काहीतरी पुढे पाय ठेवेल असं वाटतं मला, माझ्या मते। काँग्रेस आता इतके वर्ष काँग्रेस बघायला, काँग्रेस काय निर्णय घ्यायला लागली, तर तो आश्वासन देतात भरपूर जण। राजीनामा द्यावं, इसलिए क्या फायदा पीएम का? तो आपका सपोर्ट मोदी। जोर से बोलो तो ना, मोदी। इंडिया में नहीं हो। बीजेपी के अध्यक्ष खड़े, आप इनके पास से अध्यक्ष नहीं है, कार्यकर्ता है। अध्यक्ष को ऐसा नहीं बोलते वो लोग, हमारा जो रहता है वो डायरेक्ट रहता है सभी। ओनली फ्रेंड्स। तो कार्यकर्ता आप नहीं मदद कर रहे अपने दोस्तों को? कर रहे ना, वो कर रहे ना, बना कर रहे, लेकिन जो आगे आगे बोलना चाहिए ना, इजी नहीं। आज मेरे को मालूम पड़ा, जैसे आप लोग इसीलिए मालूम पड़ा कि इसके पास वोटर साइड ही नहीं है करके। तो सपोर्ट फुल मोदी? हाँ सर, ओनली नमो। ओनली नमो। काय काय वोटर आय डी हे झाला असेल तुमचं, मग मत कुणाला द्यायचा विचार आहे? सॉरी, कुणाला दे ते सांगू नका, कुणाला पाठिंबा देणार ते तरी सांगा। आम्ही तर अजून विचार केलेला नाही आहे। डेव्हलपमेंट बघून ते विचार पुढे करून वोट करणार आहे। जे कोण आहे व्यक्ती बसलेले इलेक्शनला आहे, ते साधारण आपले जे बेळगावमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, फॉर एक्झाम्पल हे जातीमध्ये प्रॉब्लेम आहेत, हिंदू मुस्लिमचे प्रॉब्लेम आले आहेत, बेळगाव महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आले आहेत, सुधारणा होईना, तर हे दृष्टिकोन कोण सुधारेल त्या व्यक्तीला मी वोट देणार। मग असं कोण वाटतं? आता उभारलेत 9, सध्या तरी 9 मध्ये असं कोण वाटत नाही, तर लास्ट ऑप्शन जे नन ऑफ अबव आहे त्याच्यासाठी मी वोट केलं, त्याच्यावरती बटन दाबायचा प्लॅन चालू आहे। कारण म्हटल्यावरती ते सगळे वरचे आहेत, ते आम्हाला काय त्यांचं डेव्हलपमेंट केलेलं काय असं वाटतच नाही आम्हाला। जे एक व्यक्ती आहेत मागच्या इलेक्शनमध्ये बसलेले, त्यांना फक्त 15,000 वोट पडलेत, मग त्याचं काय 15,000 फक्त त्यांनी त्यांचं चांगलं म्हणतात, आउट ऑफ किती 60,000 to 70,000 पब्लिकमध्ये। तर असं विचार केला की 15,000 मध्ये इस्टू रेशिओ काही उपयोग नाही आहे। मग मोदीला पाठिंबा द्यायचे हे सगळीकडे आजकाल मोदीचं तुम्ही असं विचार केला, मोदीचं गुजरात त्यांनी केलेत, पण हे गुजरात नाही आहे फर्स्ट थिंग। सेकंड थिंग आहे, मोदीचं काही इथं मोदी बसला पाहिजे, मगच मोदीला वोट घालायची इच्छा आम्ही करू शकतो। मोदी तिकडे बसले, त्यांनी प्रोजेक्ट इकडे आणले, तर ह्यो जे व्यक्ती आहेत बसले तिथं, तर त्यांनी जे प्रोजेक्ट इकडे आणले नाही तर काय फायदा होईल? वातावरण बघून वाटलं की आम्हाला बेळगावमध्ये मराठी भाषा आपली म्हणून कोण सपोर्ट करते त्यांना? मग खरं आता संभाजी पाटील जो MBSच्या तिकिटावर निवडून आलेला आमदार आहे, त्यांनी सध्याला काँग्रेसची जी MP कॅन्डिडेट आहे लक्ष्मी हेब्बाळकर, तिच्या प्रचारामध्ये दिसून येतात। संभाजी पाटील दिसून येतोय, संभाजी पाटीलकडची खरं आम्ही नाही ना, तो वैयक्तिक त्याच्या प्रचाराला गेला किंवा तिच्या गेला म्हणून आपण त्याच्याबरोबर आहे म्हणून असं नाही। मग तरुण भारतमध्ये समितीच्या वतीनं आज एक तरुण भारतमध्ये निवेदन देण्यात आलं आहे की MBSचे जे मतदार होते त्यांनी सगळ्यांनी नन ऑफ द अबव म्हणून जो ऑप्शन आहे त्याला मतं घालावी,
आणि म्हणजे कुठल्या कॅन्डिडेटला न करता दबावला घालून सगळ्यांना रिजेक्ट करावं, त्याच्याबद्दल काय म्हणतात? तरुण भारतमध्ये दिलाय ह्याच्याबद्दल मी सांगेन आहे इंधन दबावला करूया, नाहीतर तरुण भारतमध्ये वाचून मी नाही बोलणार, कारण माझ्या मनातलं होतं ते बोललो मी. आम्हाला काय माहित नाही ते मग कोण बसले ते काय की नरेंद्र मोदी, राहुल गांधी असं बीजेपी काँग्रेस असं काय 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 चाललंय मला की माहित नाही बाबा ते काय आम्ही विचारच आहे बघ आमचं काम काय की आम्ही काय की हा. तुम्ही कुणाला घाल म्हणता त्यांना घालणार नाही तसं नाही हो, कारण तुमचं मत तुमच्या विचारात आम्ही नसतं. आम्हाला कायच माहिती नाही तर आतापर्यंत घातलो हा. आमच्या वाड्यामध्ये कसं घातलं तसं आम्ही घातलं सांगितलं तिथं घातलं तुम्ही. मग काय करणार पुन्हा बसून बी आमचा फायदा नाही सगळ्यांचं तसंच हा, आहे, तसंच. बीजेपी व काँग्रेस व. हा सगळे तसेच करून घेतात मग जातात. पाण्याला महाग पाणी बी नाही आम्हाला प्यायला विकत घ्यावं लागते. मग तुमचा भाग कुठला? आमचं भाग इकडं भवानीनगर हा भवानीनगर म्हणजे आमदार संभाजी पटेल. हा बस आता इथं येऊन मागच्या वर्षी इलेक्शन केला नाही काय केलं आम्हाला पेन्शन नाही काय नाही असलेलं बी बंद करून बसले सगळं. मग तुम्ही ते समिती म्हणून त्यांना पाठिंबा दिला. पुन्हा आम्ही कुठं आमचं काम काय की आम्ही काय की